शाळेमधील बोगस नियुक्त्यांचं प्रकरण समोर आलेलं आहे। जेलमध्ये असलेले तिन्ही शिक्षणाधिकारी निलंबित झालेत। 5 जिल्ह्यांमध्ये हजारो नियुक्त्यांचे घोटाळे उघड झालेत। कारवाईमुळे शिक्षण क्षेत्राचे धाबे दणाणलेले आहेत। मालेगावमधील खासगी माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बोगस नियुक्त्या प्रकरणामध्ये गुन्हे दाखल होऊन सध्या नाशिक मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीमध्ये असलेले जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी प्रवीण पाटील, उपशिक्षणाधिकारी उदय देवरे, तत्कालीन अधिकारी सुधीर पगार यांना सेवेमधून निलंबित करण्यात आले। 9 सप्टेंबरला नाशिक आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून त्यांना अटक करण्यात आली होती। त्यांना पोलीस कोठडी सुद्धा देण्यात आली आहे। अटकेच्या तारखेपासूनच त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे। केवळ 8 ते 10 शिक्षकांवर झालेल्या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रामध्ये धाबे दणाणलेत।